मित्रांनो, अर्जुनने शेवटी आपल्या प्राणाची बाजी लढवत महिपतला पकडलेले आहे. आता हे सगळं कसं झालं तेच आपण पाहणार आहोत. इकडे आपल्याला आजच्या भागात आपण पाहिलं की इथे महिपत, प्रिया आणि नागराज हे महिपतला ट्रान्सपोर्ट करत आहे आणि अर्जुन सायली ना तिथे आलेले आहेत, परंतु ते सटकले कदाचित त्यांच्या हातातून. मात्र आता अर्जुन काही गप्प बसणार नाही. त्यामुळे आता अर्जुनने आपल्या प्राणाची बाजी लढवत महिपतला पकडलं म्हणजे महिपत काय असा सहजासहजी थोडंच हाताला लागतोय होय. महिपत एवढा सोप्पा माणूस वाटला का? त्याने अर्जुन सोबत लढाई केली, अर्जुनला खूप दुखापत झाली, महिपतलाही दुखापत झाली, परंतु शेवटी अर्जुनने आपल्या प्राणाची बाजी लढवत महिपतला काय बोलतात खाली पाडलेले आहे. आणि आता त्यांच्या झटापटीमध्ये आता महिपत काय बोलतात जखमी झालेला आहे आणि अर्जुनही खूप जखमी झालेला आहे. आणि आता इकडे पोलिसांना बोलवून अक्षरशः महिपतला पोलिसांच्या हाती स्वाधीन केलेला आहे. महिपतल्या बेड्या ठोकलेल्या आहे आणि पोलीस त्याला घेऊन चाललेले आहेत. इकडे आता सायली बिचारी खूप काळजीत आहे, तिला खूप काळजी लागली. शेवटी नवरा ना, नवऱ्याची काळजी कोणत्या बायकोला नसते. नवरा बाहेर गेलाय, नवऱ्याला काही झालं तर नसेल ना, काय झालं असेल ही काळजी करत आहे बिचारी, वाट पाहत आहे. आणि अर्जुन मात्र घरी आलेला आहे आणि घरी येताच त्याच्या प्रिय बायकोला मिठी मारून सांगत आहे की अगं महिपतला पोलिसांच्या ताब्यात दिले. आणि आता आपल्याला कळलेच की हे सगळं कुणी घडून आणलं, कुणी केलं हे सगळं, याच्या मागचा मास्टर माइंड कोण होता. आणि प्रतिमा, आजी, कल्पना सगळेजण खूप खुश आहेत कारण महिपतला अखेर पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. आणि आता खरंच ॲक्सिडेंट कुणी घडून आणला याचा आता सत्य नक्कीच लवकर बाहेर येणार आहे. त्यामुळे पाहत राहा. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.